हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता माझी सुरू आहे दुपारच्या स्वयंपाकाची तयारी आणि दुपारी आम्ही आणली होती देशी कोंबडी आणली होती. तर देशी कोंबडी घ्यायची म्हटलं की कसं म्हणजे अख्खीच एक घ्यावी लागते. मग आपण छोटी-मोठी साईज बघून घेऊ शकतो. तर ती आणली होती. तिला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून हळद मिठामध्ये आता मी कुकर लावलाय. तर नंतर चालली आता मसाल्याची तयारी. पटकन खोबरं कट करून घेतलं. इथं कांदा आहे. कांदा पण कट करून घेतला. तव्यामध्ये सगळे आता मसाले भाजून घ्यायचे म्हणजे कांदा, खोबरं, टोमॅटो हे जे काय आहे तर ते सगळं तव्यामध्ये आता भाजून घेऊन सगळ्यात पहिली म्हणजे मसाल्याची तयारी करायची आणि मला बनवायचं होतं सुक्कं करायचं होतं, मिठातलं पण करायचं होतं आणि रस्सा पण पातळ करायचा होता. तर मग चाललाय पटापट स्वयंपाक एकदम कमी वेळेत पटकन असा स्वयंपाक बनवत असते मी. आणि तो पण कमी पसारा करतात. तर कमी पसारा करता म्हणजे अशी जास्त भांडे वगैरे पाडायचे नाही, आपल्याला नीटनेटका मोकळा ह्याच्यात करायचा. तर असं काय करायचं, कधी पण चिकन वगैरे आणलं ना, तर पहिल्यांदा चिकन किंवा मटण असेल तर ते कुकरला लावून घ्यायचं आणि लगेचच पटकन मसाल्याची तयारी करून घ्यायची. तर इथं मग माझं खोबरं आहे तर भाजून झालं. खोबरं भाजून झालं की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले. त्याच्यामध्ये इथं अद्रक, लसूण आणि थोडंसं अद्रक, लसूण कांद्यामध्ये पण घातलं. कांदा भाजून घेतलेला तो पण साईडला काढला आणि खोबऱ्यामध्ये खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रक तर ह्याचं एक सेपरेट वाटण तयार करून घेणार आहे मी. आणि नंतर कांदा टोमॅटो याचं एक सेपरेट वाटण करायचं. वाटण तयार झालं बघू शकता कट्ट्यावर अजून कसलाच पसारा नाही. नंतर इथं आता जे चिकन शिजलंय ना तर एक झाऱ्या घेतलाय, थोडंसं चेक करायचं. आता चिकन कधी पण सुक्कं वगैरे करायचं असेल ना तर खूप जास्त शिजवायचं नाही, एक जवळपास एक 70-80% शिजवायचं किंवा थोडंसं जास्त जास्त पण सुक्कं करायचं म्हणजे की एकदमच गाळ होऊन जाते. नंतर पीस पीस साईडला काढलं, मिठातला रस्सा साईडला काढला आणि आता सगळ्यात पहिल्यांदा बनवते मी मिठातला रस्सा करते. तर त्याच्यासाठी तेल घातलं कढईमध्ये आणि मसाले वगैरे बारीक करून घेतले की कसं आपलं पटकन स्वयंपाक होतोय, जास्त वेळ लागत नाही आणि फोडण्या द्यायला कसं पटकन फोडण्या पण देऊन होतात. मग कढईमध्ये तेल घातलं, तेल घातलं की थोडासा तेजपत्ता घातला आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे कांदा टोमॅटो त्याचं वाटण. आता ते सगळं मसाले कसं ऑलरेडी सगळं तेलामध्ये मी परतून घेतले, त्यामुळे आता कसं ह्या तेलामध्ये भाजून घ्यायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे लगेचच मी खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं ते घातलं. थोडंसंच घातलं होतं ते पण वाटण, कारण मिठातला रस्सा थोडासाच बनवायचा होता म्हणून. ते व्यवस्थित छान तेल सुटेपर्यंत भाजून घेते. जितकं छान मसाले म्हणजे तेल सुटेपर्यंत भाजेल ना तर तेवढी म्हणजे भाजी किंवा ग्रेव्ही वगैरे छान होती. आणि मसाले पटकन भाजण्यासाठी थोडंसं वाटलं तर मीठ घालायचं. आता मी कसं मीठ म्हणजे शिजवतानाच थोडंसं ऑलरेडी मीठ मी म्हणजे कधी पण चिकन मटन काय पण आणलं ना तर मी ज्यावेळेस चिकन शिजवून घेत असते ना कुकरला लावते तेव्हा मी म्हणजे मीठ जास्त घालते. मग नंतर मग सुक्यामध्ये तर घालायची गरज पण नाही पडत आणि रश्श्यामध्ये पण वाटलं तर गरज पडली तर घालायचं. त्यामुळे आता मसाले भाजताना थोडंसं किंचितच मीठ घालत असते मी. नंतर हळद घातली आणि थोडासा चिकन मसाला घातला होता आणि इथं चिकनचे पीस आहेत तर ते पीस घालायला लागले. थोडेसे पीस घालायला लागले बघून बघून, कारण संजित कसं इतकं खात नाही त्यामुळे चांगले व्यवस्थित बघून असे पीस घालते मी. आणि नंतर हलवायचं व्यवस्थित. आता हे पातेलं मी काढलं साईडला, पातेला थोडंसं घेतलं पीस आणि सगळं व्यवस्थित मसाला भाजून झाला की नंतर हे जे चिकन शिजवलेलं कुकरमधलं पाणी आहे ना तर ते पाणी वापरायचं. आणि चिकन शिजवताना मी थोडंसं स्टार फूल, मोठी इलायची आणि दालचिनी आणि तेजपात हे पण घालत असते. मग ते घालून सगळं परतून घ्यायचं आणि इथं छान असा आपला रस्सा तयार झाला आहे. रस्सा छान तयार झाला की नंतर मग उकळी आली एक उकळी आली का नंतर मग ते दुसऱ्या म्हणजे शेगडीवर ठेवलं. आणि आता ह्या शेगडीवर सुरुवातीला छोटी कढई ठेवली होती पण ती कढई जास्तच लहान वाटते मला, त्यामुळे मग म्हटलं आता ही लहानमध्ये बसायचं नाही, त्यामुळे नंतर मोठी कढई ठेवली. आता ह्या मोठ्या कढईमध्ये मग तेल घातलं. आता ह्याच्यामध्ये बनवते मी सुक्कं चिकन करायला लागले तर सुक्याची तयारी चालली. आता सुक्यामध्ये तेल घातलं की कांदा टोमॅटो सगळं तेच. आता मसाले फक्त जो चिकन मसाला आहे ना तर तो सुक्यासाठी मी वेगळा वापरते, तर तो मसाला घालायचा आणि सगळं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आणि असं पटपट 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 चाललाय स्वयंपाक माझा आणि पटकन असं करायचं स्वयंपाक. आणि सगळ्यात शेवटी मी भाकरी ठेवत असते, कारण भाकरी म्हणजे हे सगळं झालं की नंतर कुकर लावायचा भातासाठी आणि मग कुकर लावून झाला की नंतर मग लगेच भाकरी करायच्या. भाकरी झाल्या की मग काय लगेच जेवण करायला बसायचं. तर असं माझं असतं स्वयंपाकाचं. तर मसाला भाजून झाला की त्याच्यामध्ये चटणी घातली, थोडासा चिकन मसाला घातला. चिकन मसाला मी सवाईचा घालत असते तर त्याने टेस्ट छान येते. तर त्यामुळं नंतर रश्श्यामध्ये पण थोडेसे पीस ठेवले आणि आता हे सुक्कं करते तर ते सुक्यामध्ये सगळंच घालते. तर थोडंसं पाणी पण होतं ते पाणी पण घातलं मिठातलं, सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आता जे आपलं मिठातला रस्सा होता ना तर ते जवळपास आपला झाला आहे.
त्यामुळे आता त्याला साईडला काढायचं आणि हे दुसऱ्या शिगडीवर शिफ्ट करून ठेवायचं. नंतर आता घ्यायचा रस्सा करायला. तर पातळ रस्सा पण करायचा आहे. तर असं पटपट पटपट स्वयंपाक करत असते. आपलं हे झालं आता ह्याला पण झाकून ठेवायचं. दुसरीकडं सुक्याला जास्त खोयला काही वेळ लागत नाही. छान अशी स्टीम बसली, दम बसला, चांगलं तेल सुटलं की मग गॅस लगेच बंद करायचा. आता हे पातेल्यामध्ये बनवायला लागले. आता तेल जरा घातलं, 2-3 चमचे तेल घातलं. आता रश्श्यामध्ये जरा तेल जास्तच घालायचं, मग रश्श्यात चव उतरते असं. त्यामुळं नंतर मग कांदा, टोमॅटो, खोबरं सगळं घातलं आणि ते छान आपलं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. थोडंसं झाकण लावलं होतं मी, थोडंसं पाणी घातलं होतं आणि झाकण लावून त्याला झाकून लावून आपलं छान तेल सुटू द्यायचं होतं मला. नंतर त्याच्यामध्ये मसाला घातला. मसाला थोडासा म्हणजे संपत आला, तर त्यामध्ये थोडंसं कात्रीनं कट केलं आणि मसाला सगळा संपवून टाकला त्याच्यात. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं ते पण. आणि नंतर आता सगळ्यात शेवटी राहिल्या होत्या माझ्या करायच्या भाकरी राहिल्या होत्या करायच्या. तर त्या आता करून घ्यायचं पटपट 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 असं. संचित म्हणजे सुट्टी वगैरे काय संचितला नव्हती, संचित येणार होता स्कूलमधून आणि मग आलं की मग खायला असं या हिशोबाने चाललं होतं. तसं जास्त करून काही नॉनव्हेज वगैरे असेल तर संडेचंच करत असतो, पण कधी तर असतं इतर वेळेस पण अधूनमधून. आता आम्ही काय हे केलं नाही बरं का, श्रावण महिना वगैरे काय पाळला नाही. त्यामुळं म्हणजे मी लग्नाच्या अगोदर पाळत होते, पण लग्न झाल्यापासून मग नाही. संचितचे पप्पा म्हणले तुला खायचं नसेल तर मग आम्ही पण नाही खाणार. त्यामुळे म्हणलं कशाला आपल्यामुळे त्यांना तरी त्रास. त्यामुळं मग तेव्हापासून मग लग्न झाल्यापासून नाहीच मग मी पाळत नाही. नाहीतर लग्नाच्या अगोदर एक पूर्ण महिना, श्रावण महिना आम्ही एक मटण खात नव्हतो. नंतर मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार तर तेव्हा पण खात नव्हतं. पण आता तसं नाही, म्हणजे लग्न झाल्यापासून बंदच केले. तर चला असू द्या. माझं इथं एका साईडला पटकन असं आपलं चिकनचं कालवण तयार झालं आहे आणि एका साईडला आता कुकर लावला आहे, भात लावला. संचितला पण साईडला काढलं होतं. दादांना पण मिठातलं खायचं होतं, त्यांच्यासाठी पण सेपरेट केलं होतं. त्यामुळे दादांसाठी मिठातलं सेपरेट केलं होतं, संचितसाठी मिठातलं सेपरेट केलं होतं. चिकन आमच्यासाठी तिखट सुक्कं वेगळं केलं होतं, कालवण आहे तर ते वेगळं केलं होतं. कुकर लावला आणि आता लावलं इथं भाकरी. पटापट अशा आपल्या भाकरी तयार झाल्या. बघू शकता अगदी 7 मिनिटात माझा स्वयंपाक झाला आहे असं तुम्हाला वाटत असेल, पण असं नाही बरं का. मला जवळपास हे स्वयंपाक करायला एक अर्धा ते पाऊण तास लागला होता. आणि मग संचितला आता पटकन चारून घ्यायचं आणि चारून झालं की नंतर मग आम्ही जेवण करत असतो. 2 तवे ठेवत असते, मक्याच्या भाकरी शेकत नाहीत म्हणून लवकर. आणि आता संचितला चारून झालं की मग नंतर आम्ही जेवण करत असतो. तर असं असतं माझं. तुम्हाला वाटते किती लवकर पटपट पटपट स्वयंपाक झाला, पण असं काय नाही. कमी पसारा पडता झाला आहे मात्र, एवढं खरं आहे. तर चला आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.